पण आता हे नेतृत्व देखील पक्षाचं तरी लवकरात लवकर सांभाळावं असं वाटतं का तुम्हाला कार्यकर्ता म्हणून? बघा, ज्या वेळेला आदित्य ठाकरेंना पहिलं संधी दिली तेव्हा इतर पक्षातनं तर पहिली बोंब येतेच, पण काही आमच्या पण पक्षातून बऱ्याच वेळेला बोललं गेलं आणि ते जे बोलणारे होते सगळे ते 2022ला संधी मिळता क्षणी गद्दारी करून वर परत त्यांच्यावर भुंकायला उभे राहिले. पण आदित्य साहेबांनी त्याच्यावर लक्ष नाही दिलंय. पक्षाचं काम आहे. माझे पक्षप्रमुख आणि माझे जे कोर कमिटीतले जे सगळे सिनियर आहेत ते नक्की चांगला विचार करतील. उगाचच मध्ये ज्या संजय राऊत साहेबांबद्दल इतकं वाईट, एक तर मुळात ना संजय राऊत तसे वागत, जे तुमच्या समोर आहेत हा वेगळा चेहरा आहे कारण ते पत्रकार आहेत. बरं. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने पक्षाची भूमिका नीटच मांडतायत असं आमचं म्हणणं आहे. पण आदित्य ठाकरे किंवा त्यांच्यातला जो संघर्ष झाला किंवा असं पकडलं वगैरे हे खोट्या नरेटिव्ह आहे, हा फारच वाईट पद्धतीने आहे. पण त्यालाही ते खचून नाही गेले, त्यालाही राऊत साहेबांनी उत्तर दिलं. आणि मुळामध्ये पक्षातल्या काही चर्चा असतात, पक्षातले काही निर्णय असतात, ते इतरांनी त्याचा विचार का करावा. पण अशी चर्चा खरंच झाली होती का आणि असा एक विरोध त्यांनी दर्शवलेला होता का? नाही, मुळात अजिबात, कारण आम्ही आहोत अशी चर्चा झालेली नाही. आणि संजय राऊत साहेब असा एक आमचा नेता आहे की ते असा विचारच नाही करू शकत, कारण त्यांनी स्वतः ती मांडली पण की अरे पुढे पुढे जाऊन प्रत्येकाला बघा. मला एक सांगा, मी जेव्हा लग्न केलं तेव्हा माझ्या आजे सासूच्या हाताखाली केलं. माझा मुलगा मोठा झाला, माझ्या घरात सून आली, मी कुठे रिटायर्ड पण नाही झाली, पण मी सुनेला किचनमध्ये आणलं ना, ज्याला आपण किचन कॅबिनेट म्हणतो, हो, त्या आणलंय. ह्या धुरा द्यायच्या असतात, हळूहळू द्यायच्या असतात. आणि ती जर धुरा उद्धवसाहेब असा विचार करत पण असतील तर वावगं काय आहे? माझ्या पक्षाच्या तरुण तरुणीला, तरुण नेतृत्व आणि जे मॅच्युअर आहे त्या नेतृत्वाला आम्ही जर करत असू तर उलट आम्हाला आनंद आहे की आधीच तुम्ही त्यांचं ब्रँडिंग करताय. बरं आहे,